मुलांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अर्थशास्त्र इयत्ता 11वी, विषय अर्थशास्त्र इयत्ता 11वी, अंतर्गत मूल्यमापन आराखड्यानुसार नमुना प्रश्नपत्रिका आहे 20 गुणांची. कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये 20 गुणांची जी प्रश्नपत्रिका असेल अंतर्गत मूल्यमापनाची, त्याचा आपण एक नमुना पाहूया. त्यासाठी सूचना आहेत. 1. 20 गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी उपयोजनावर आधारित चाचणी द्यावी, ते कॉलेज तुम्हाला देणार आहे. 2. ही चाचणी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असावी, ही सूचना महत्त्वाची. एकूण 10 प्रकरणं आहेत. 10 प्रकरणावर एका प्रकरणाला 2-2 गुणांचं मूल्य देण्यात येईल आणि त्यानुसार प्रश्नपत्रिका असणार आहे. 3. या चाचणीसाठी 1 तासाचा वेळ देण्यात येतो. 4. या चाचणीच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा विद्यार्थी त्यातच उत्तरे लिहू शकतील असा असावा. म्हणजे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकच असेल. उत्तरासाठी रिकामी जागा ठेवली जाईल. 5. इयत्ता 12वीसाठी उपयोजनावर आधारित चाचणी बोर्डाच्या तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकानुसार होईल आणि 11वीची कॉलेजच्या वेळापत्रकानुसार होईल. 6. सदर चाचणीचा अहवाल किमान वर्षभरासाठी जतन करून ठेवावा, ही शिक्षकांच्यासाठी सूचना आहे. आता पाहूया की 20 गुणांचं विभाजन कसं केलं असेल. उपयोजनावर आधारित ही चाचणी, गुण असणार आहेत 20 आणि वेळ 1 तासाचा आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक, प्रश्नाचे स्वरूप आणि गुण असे रकाने आहेत. प्रश्न क्रमांक पहिला असेल योग्य पर्याय निवडा, 4 गुणांच्यासाठी 4. प्रश्न क्रमांक 2 विसंगत शब्द ओळखा, 4 गुण. तिसरा प्रश्न सहसंबंध पूर्ण करा, 4 गुण. चौथा प्रश्न आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, 4 गुण. आणि 5वा प्रश्न जो आहे, खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा. त्यामध्ये अ आणि ब असेल आणि त्याला 4 गुण आहेत. म्हणजे अला 2 गुण आणि बला 2 गुण असे एकूण 20 गुण निर्धारित केलेले आहेत. आपण आता यावरील नमुना प्रश्नपत्रिका पाहूया. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. क्रमांक 1. अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. ब. अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द आयकोनॉमिया पासून आले आहे. क. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. ड. अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. आणि यासाठी पर्याय दिलेले आहेत. 1 अ ब क, 2 अ आणि ब, 3 ब आणि क, 4 अ ब कड. आता याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे क्रमांक 4 अ ब कड. अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. 4ही विधाने लागू होतात. उत्तरासह प्रश्नपत्रिका केलेली आहे. क्रमांक 2चं विधान आहे, पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा. पैसा जसा जसा उत्क्रांत झाला आहे तसा क्रम लावायचा आहे. अ. धातू पैसा, आ. पशु पैसा, ई. धातूची नाणी आणि ई. वस्तू पैसा. पर्याय दिलेले आहेत. 1 अ आ ई ई, दुसरा पर्याय आहे आ ई अ ई, तिसरा पर्याय आहे ई ई अ आ आणि चौथा आहे ई अ आ ई. याचं अचूक उत्तर आहे किंवा उत्तराचा पर्याय आहे दुसरा आ ई अ आणि ई. पुढचं विधान आहे 3रं, खालील विधाने चतुर्थकासाठी लागू होत नाहीत. अ. प्रथम संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून घ्यावी. ब. यात निरीक्षणाचे समान 4 भाग करता येतात. क. ते Q1, Q2, Q3 असे सांकेतिक दाखविता येतात. आणि ड. Q2 हा सारणीचा मध्यगा असते. पर्याय दिलेले आहेत. 1 अ, 2 ब आणि क, 3 अ ब क आणि 4 यापैकी नाही. याचं अचूक उत्तर आहे यापैकी नाही. म्हणजे खालील विधाने चतुर्थकासाठी लागू होत नाही, तर ही 4ही लागू होतात, म्हणून उत्तर आहे यापैकी नाही. क्रमांक 4. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो. अ. जन्मदर व मृत्यूदर खूप जास्त. ब. मृत्यूदर झपाट्याने कमी होतो पण जन्मदर वाढतच राहतो. क. जन्मदर व मृत्यूदर वेगाने कमी झालेले असतात. ड. देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो. पर्याय आहे 1 अ आणि ब, 2 अ आणि क, 3 अ ब क आणि 4 अ ब क ड. याचं अचूक उत्तर आहे अ ब आणि क.
तीन गोष्टींचा अंतर्भाव होतो. देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो या बाबीचा समावेश होत नाही. प्रश्न दुसरा आहे, विसंगत शब्द ओळखा. क्रमांक 1, शहरी भागातील बेकारी. शहरी भागात कोणकोणती बेकारी असते ते ओळखायचं आहे आणि जो नसेल तो विसंगत शब्द. सुशिक्षित बेकारी, औद्योगिक बेकारी, छुपी बेकारी आणि तांत्रिक बेकारी. याचं अचूक उत्तर आहे छुपी बेकारी. कारण शहरी भागामध्ये सुशिक्षित बेकारी असते, औद्योगिक बेकारी असते आणि तांत्रिक बेकारी असते. छुपी बेकारी ही शेती क्षेत्रामध्ये असते, ग्रामीण भागामध्ये. क्रमांक 2चं विधान आहे, रेशन कार्डचे रंग पांढरे, हिरवे, केशरी आणि पिवळे. आता यामध्ये 3 रंग रेशन कार्डचे आहेत, परंतु हिरवा रंग रेशन कार्डचा नाही. पुढचं विधान आहे क्रमांक 3, नवीन आर्थिक धोरण. उदारीकरण, खाजगीकरण, विमुद्रीकरण आणि जागतिकीकरण. यामध्ये उत्तर अचूक आहे. विमुद्रीकरण हा गटात न बसणारा शब्द आहे, कारण तो त्यामध्ये समाविष्ट होत नाही नवीन आर्थिक धोरणामध्ये. पुढचं 4थं विधान आहे, उत्पादनाचे घटक. भूमी, श्रम, उत्पन्न आणि भांडवल. यामध्ये उत्पादनाचे कोणते घटक नाही आहे, तर उत्पन्न हा घटक विसंगत शब्द आहे. उत्पादनाचा घटक तो नाही. भूमी, श्रम, भांडवल उत्पादनाचे घटक आहेत. सहसंबंध पूर्ण करायचा आहे. त्यासाठी पहिलं विधान दिलेलं आहे, हंगामी बेरोजगारी. त्याचं पर्यटन मार्गदर्शक. इथे चौकटीत उत्तर लिहायचं, पदवीधारक. त्याचं अचूक उत्तर आहे सुशिक्षित बेकारी, पदवीधारक. क्रमांक 2चं विधान आहे, नैसर्गिक शास्त्र तंतोतंत शास्त्र म्हणतात त्याला, तर सामाजिक शास्त्राला कोणतं शास्त्र म्हणतात? त्याचं अचूक उत्तर आहे अमूर्तशास्त्र. क्रमांक 3 आहे, पैशाचे प्राथमिक कार्य विनिमयाचं माध्यम. इथे उत्तर लिहायचे, मूल्य हस्तांतरण हे कोणतं कार्य आहे पैशाचं, तर ते पैशाचं दुय्यम कार्य आहे. आणि क्रमांक 4, 25वे शतक म्हणजेच पहिलं चतुर्थक. इथे चौकटीत उत्तर लिहायचं आहे तिसरे चतुर्थक. म्हणजेच काय, तर 75वे शतक म्हणजे चतुर्थक तिसरे. प्रश्न 4, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. त्याला 4 गुण आहेत. 1, समान भागांमध्ये माहितीचे किंवा आकडेवारीचे विभाजन करण्याची प्रक्रिया, त्याला विभाजन म्हणतात. 2, लोकसंख्येतील वाढ ही आर्थिक वृद्धीपेक्षा आणि विकासापेक्षा वेगवान होते, त्याला लोकसंख्येचा विस्फोट म्हणतात. 4, समाजातील काही विशिष्ट लोकांना संधी नाकारणे म्हणजे दारिद्र्य. आणि 4, जागतिक अर्थव्यवस्थेची निर्मिती म्हणजे जागतिकीकरण. यानंतर प्रश्न 5वा आहे, खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत लिहा. त्याला 4 गुण आहेत. त्यातला अ आहे किंवा 1 आहे, आर्थिक नियोजन आयोगाची कार्ये आता नीती आयोगाकडे आहे, त्याला 2 गुण. आणि दुसरा आहे, लग्नाच्या खर्चासाठी घेतलेले कर्ज आर्थिकदृष्ट्या अयोग्य असते. याचं स्वमत किंवा तुमच्या मताचं पाहूया आपण, मत कसं लिहायचं. त्यातला पहिला, आर्थिक नियोजन आयोगाची कार्ये आता नीती आयोगाकडे आहेत. या विधानाशी मी सहमत आहे. त्याची कारणं लिहायची. क्रमांक 1, 2015च्या आधी भारतात आर्थिक नियोजनाचे कार्य नियोजन आयोगाद्वारे पार पाडले जात असे. 2, 2015 साली नियोजन आयोगाची पुनर्रचना करण्यात आली व नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. 3, नियोजन आयोगाची कार्ये नीती आयोगाने पूर्ण करावी यासाठी 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करून त्याद्वारे भारताची 12वी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आली. अशा प्रकारे आर्थिक नियोजन आयोगाची कार्ये आता नीती आयोगाकडे आहेत. 2 गुणांच्यासाठी एवढं लिहायचं. क्रमांक 2साठी तुमचं मत लिहायचं आहे, लग्नाच्या खर्चासाठी घेतलेले कर्ज आर्थिकदृष्ट्या न्याय्य असते. या विधानाशी मी सहमत नाही असं मत लिहायचं तुमचं. त्याचं कारण पहिलं, जी कर्जे शेतीतील उत्पादन कार्याशी संबंधित असतात केवळ तीच कर्जे आर्थिकदृष्ट्या न्याय्य असतात. उदाहरणार्थ जमीन, बी बियाणे इत्यादींच्या खरेदीसाठी घेतलेली कर्जे. ही कर्जे शेतातील उत्पादन वाढवतात. 2, जी कर्जे शेतीतील उत्पादन कार्यासाठी संबंधित नसतात ती कर्जे आर्थिकदृष्ट्या न्याय्य नसतात. उदाहरणार्थ लग्न खर्चासाठी घेतलेले कर्ज, सण समारंभ साजरे करण्यासाठी घेतलेले कर्ज. 3, आर्थिकदृष्ट्या न्याय्य नसणारी अनुत्पादक कर्जे शेतीतील उत्पादन वाढवण्यास उपयुक्त ठरत नाहीत. ही कर्जे आर्थिक वाढीस व विकासास चालना देत नाहीत. म्हणून लग्नाच्या खर्चासाठी घेतलेले कर्ज आर्थिकदृष्ट्या न्याय्य नसते. याला 2 गुण आहेत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
आवडलेले व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.